नाही, ही त्रिशंकू होऊ शकते. कारण कोणी कोणाचा गुरु नाही, कोणी कोणाचा चेलाही नाही. सगळं खिचडी झाली, खिचडी सरकार. या खिचडी सरकारमध्ये कोणतरी चांगलं असेल ना, की बाबा हा जिंकू शकतो. पण मला एक जण वाटतं तर दुसऱ्याला तिसराच कोणीतरी वाटतं. इथं लोकशाही आहे, इथं मजा आहे लोकशाही. हा, परंतु नाही ना, लोकांना काय पाहिजे? लोकांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही लाडकी बहीण जे म्हणता ना तुम्ही, लाडकी बहीण हे फक्त इलेक्शन होईपर्यंत आहे. त्याच्यानंतर कुणाला रुपये भेटणार नाही. दुसरी गोष्ट, मागच्या वेळेस नरेंद्र साहेबांनी गॅसची सबसिडी द्यायची, बँकेमध्ये जमा करायचे, नंतर ती बंद करून टाकली. त्याच्यावर कोणी आवाज उठवला? कोणीच नाही उठवला. BJP महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानमध्ये BJP पाहिजे, परंतु त्याचा गैरवापर होत चालला आहे. याचा वापर व्यवस्थित होत नाही. ईडी लावायची, शिडी लावायची, काहीतरी भीती दाखवायची, आमच्याकडे या, तुमच्याकडे जा, योग्य नाही आहे. आता हे तर लोकसभेला दाखवलं लोकांनी कोणाच्या बाजूनी आहे. आता 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या लोकसभेत. आता महायुतीला महायुती आणि महाविकास आघाडी पुन्हा आमने सामने आहे. महायुतीला जास्त जागा मिळतील की महाविकास आघाडी? नाही, महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार हे 100%. तिकडे अजितदादा पवार आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अमित शहा सुद्धा येऊन मिटिंग करणार आहेत. नाही, कोणीही येऊ द्या, काहीही येऊ द्या, परंतु लोकांची सगळी दिशाभूली. अशोक चव्हाण घोटाळ्यामधली, अजित पवार घोटाळ्यामधली, BJPने सर्वांना जमा केले नाही एकत्र. हे चुकतं नाही. इथं लोकांना काय पाहिजे? स्वच्छ व्यवहार आणि स्वच्छता पाहिजे राजकारणामध्ये. त्याच्यामध्ये सगळे एकत्र करायचं. आम्ही सगळे भाऊ मिळून खाऊ, हे बरोबर नाही ना. हे लोकशाहीला पटत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.